RO, UV, UF वॉटर प्युरिफायर जर इलेक्ट्रिकमध्ये जर इलेक्ट्रिसिटी देऊन ते ऑपरेट होत असतील, म्हणजे ॲटोमॅटिकली ते ऑन ऑफ होत असतील, तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक कनेक्शन कसे करायचे. तर हा जो आहे हा UV लॅम्प आहे, हा आपला सोलेनॉइड वॉल आहे, हा आपला SMP आहे. तर SMP पासून आपण काय करतो बघा की 24 व्होल्ट DC व्होल्टेजचे 2 वायर आलेले आहेत. ACला आपण सुरुवातीला कनेक्ट केलेला आहे आणि आउटपुट त्याचं जे आहे ते DC 24 व्होल्ट आहे. तर हा जो फ्लोटेड स्विच आहे, फ्लोटेड स्विच हा स्विच असल्यामुळे तो सिरीजमध्ये जोडलेला आहे. आणि हा सोलेनॉइड वॉल जर पाहिलं तर हा SMPSचं जे पांढरा वायर आहे तो पॉझिटिव्हचा आहे, तो आपण फ्लोटेड स्विचला जोडलेला आहे. हा रेड कलरचा आपण पंपला जोडलेला आहे, बुस्टर पंपला. एक सोलेनॉइड वॉलला गेलेला रेड आणि एक आपला पांढरा जो आहे तो UV लॅम्पला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने पॉझिटिव्हचे कनेक्शन केलेले आहेत. निगेटिव्हचे कनेक्शन एक बुस्टर पंपला गेलेला आहे, एक निगेटिव्ह तुमचा UV लॅम्पला गेलेला आहे आणि एक पांढरा वायर जो निगेटिव्ह आहे तो सोलेनॉइड बॉलला गेलेला आहे. तर हे सोलेनॉइड बॉल असेल, बुस्टर पंप असेल किंवा UV लॅम्प आहे ते पॅरलली कनेक्ट केलेले आहेत. आणि हा जो फ्लोटेड स्विच आहे तो आपण सिरीज कनेक्ट केलेला आहे. तर हा फ्लोटेड स्विच आपण वॉटर टँकमध्ये अटॅच केला जातो, त्याच्या साहाय्याने आपण ऑन ऑफ